नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज आणि पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन आणि सुविधा केंद्र उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंग रोड तयार करून ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक वाहन क्लस्टरसाठी 5 एकर जागा देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औद्योगिक प्रदर्शन आणि सुविधा केंद्र उभारताना व्यवहार्य तूट भरून काढण्यासाठी शासन निधी देईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथील MIT महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चर तर्फे आयोजित उद्योग पुरस्कार 2025च्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ऊर्जा मंत्री अतुल सावे विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग जैन, CMIचे अध्यक्ष अर्पित सावे, सचिव अथर्वराज नंदावत, CMIचे माजी अध्यक्ष राम भोगले उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याचे पुढचे मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट छत्रपती संभाजीनगर जालना आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज आणि पुरेशी जागा असलेले इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल. हे केंद्र चालविण्यासाठी अनुभवी संस्थेस दिले जाईल. त्यातील व्यवहार्य तूट शासन निधी देऊन भरून काढण्यात येईल. केंद्र सरकारच्या सहकार्याने औद्योगिक वसाहतीतील उड्डाणपूल उभारण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे 40गाव संभाजीनगर रेल्वे बोगद्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार असून भूसंपन्नाची कारवाई केली जाईल. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी विविध प्रकल्प आणले जात आहेत. त्यात प्रामुख्याने देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलार प्रकल्प जायकवाडी धरणावर उभारण्यात येणार आहे. काही परवानग्या मिळत असून उर्वरित परवानग्या मिळाल्यानंतर काम सुरू होईल. दिल्ली मुंबई कॉरिडॉरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे तयार करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून देशातील पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारण्यात आली आहे. आता या कॉरिडॉरमध्ये जागा शिल्लक नसून आणखी 8 एकर जागा जमिनीचं संपादन करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण देशात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असणार आहे. येथील ईव्ही क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाणार आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यात येईल. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. 50 TMC पाणी विविध प्रकल्पाद्वारे मराठवाड्यात आणण्यात येईल. या माध्यमातून संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. याशिवाय कोल्हापूर आणि सांगलीतील अतिवृष्टीच्या आलेल्या पुराचे 30 TMC पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. नागपूरहून गोवापर्यंत असलेला शक्तीपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार असून हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांना तसेच उद्योगांना चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. पाथरी येथील साईबाबा विकास आराखड्यास वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. त्याचप्रमाणे नवीन विकास आराखडा पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून आमदार राजेश विटेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल झालेल्या बैठकीत स्पष्ट आदेश दिले. पाथरी येथील विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी नाराजी दर्शवली. अत्यंत छोट्या स्वरूपात आणि ज्या व्यक्तीस कोणत्याही मोठ्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा अनुभव नाही अशा विकासक सल्लागाराने हा आराखडा तयार केला आहे. पंढरपूर, शेगाव, माहूर अशा देवस्थानचा आराखडा तयार केला आहे. अशा दर्जेदार आराखडा तयार करणाऱ्या व्यक्तीकडून हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. नगर परिषदेने निवडलेल्या सल्लागार यांना बदलण्यात येणार आहे. सद्यस्थितीत फक्त भूसंपादनाची प्रक्रिया असल्याने प्रत्यक्षात कोणतेही विकास कामे सुरू झालेले नाहीत. म्हणून अजून सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा. दर्जेदार भव्य सुसज्ज आराखड्यामुळे वाढीव निधी लागणार आहे हे निश्चित आहे. त्याची काळजी आपण करू नये.
हे काम नियोजन विभागाचे असल्याने आणि आपण स्वतः त्या विभागाचा मंत्री असल्याने निधीची कमतरता भासणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. स्थानिक आमदार म्हणून राजेश विटेकर यांच्यावर या सर्व कामाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोपवली. महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानाप्रमाणे पाथरी येथील साईबाबा मंदिर आणि शहराचा विकास करून घेणं हे स्थानिक आमदार म्हणून राजेश विटेकर यांची जबाबदारी राहणार आहे, असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केलं. संविधान विरोधी कायदे सरकारला रद्द करावे लागतील असं मत मौलाना खालेद सैफुल्ला हुसेन रहमानी यांनी व्यक्त केलं. ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डच्या वतीनं मराठवाडा स्तरीय मेळाव्याचं आयोजन आज परभणी येथे करण्यात आलं. सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या वक्फ कायद्याविरोधात देशभरात आंदोलन होत आहे. या पार्श्वभूमीवर परभणी येथे आज रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी मराठवाडा स्तरीय मेळावा घेण्यात आला. या निमित्तानं ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डच्या वतीनं परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना मौलाना सफीउल्लाह हुसेन रहमानी म्हणाले, हा कायदा संविधान विरोधी असून या कायद्याच्या विरोधात आम्ही संवैधानिक पद्धतीने आंदोलन करून काळा कायदा रद्द करण्याची मागणी करणार आहोत. वक्फ कायद्याला सुरुवातीपासूनच आमचा विरोध होता. त्यासाठी 5 कोटी ईमेलद्वारे विरोध केला आहे. सध्याचे सरकार हे असंवैधानिक कार्य करत असून संविधान विरोधी कायदे सरकारला रद्द करावे लागणार आहेत. याआधी किसान आंदोलनाच्या माध्यमातून काळे कायदे रद्द केले होते, त्याप्रमाणे हाही कायदा रद्द करावा लागेल. आमचा सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले. भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने आम्हाला दिला आहे. देशात वाढती महागाई, बेरोजगारी वाढली आहे. युवा वर्गाच्या हाताला काम नाही, यावर बोलायला कोणी तयार नाही. परंतु असे काळे कायदे करून देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. संपूर्ण देशात यापुढेही 13 जुलैपर्यंत असेच कार्यक्रम सुरू राहणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेत मौलाना सय्यद सादुल्लाह हुसेनी, मोहम्मद फजलुम रहीम मुजदिद, प्रवक्ते डॉक्टर कासिम रसूल इलियास, मोहम्मद रफिउद्दीन अशरफी, मोहम्मद उमरैन महफूज रहमानी, प्राध्यापक सय्यद सलमान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार विजय गव्हाणे, सद्भावना मंचचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.